सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी वैताग आहे नुसतं वैताग आहे सगळा. काय झालं? मॅच बघत होतात ना तुम्ही? वैतागलात म्हणजे मॅच हरलो आपण. उगाच काहीतरी बोललो का? अहो मग काय झालं? मॅचेस बघत होतात ना? हो पण हे बघू देतील तर ना. अगं बाई आबा अजून जागे आहेत. आबा नाही, जाहिरातींबद्दल बोलतोय मी. किती जाहिराती, त्याला काय सुमार वेळ लागायची पाळी आली. अहो पण त्या जाहिराती दाखवण्यासाठीच तर मॅच दाखवतात ना. प्रत्येक ओव्हर मध्ये जाहिराती नुसत्या गळत असतात. नशीब बॉल टाकताना जाहिरात दाखवत नाहीत. अरे वा, आज बाईंचं तत्वज्ञानाचं लेक्चर आहे वाटतं. पण हे तुमचं तत्वज्ञान तुम्हाला तेव्हा का नाही आठवत? केव्हा? म्हणजे जेव्हा तुमच्या आवडीच्या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या मालिका चालू असतात ना, तेव्हा अशा पाऊस पडल्यासारख्या जाहिराती दाखवतात, तेव्हा त्यांच्यावर बरी आगपाखड करत असता. मग करणारच आगपाखड. स्टोरी चालू असते ना तेव्हा जाहिराती येतात आणि मग मूड जातो माझा सगळा. अरे वा, मग आमचा नाही मूड जात. सांगितलं नाही का, बॉल टाकताना दाखवतात का जाहिरात आणि मॅचला स्टोरी असते का? अरे असं काय बोलते? म्हणजे काय, आम्ही फक्त बॉलर बॉल टाकतोय आणि असं बॅट्समन बॅटनी अडवतोय एवढंच बघत असतो की काय? मग काय बघायचं असतं? अगं बॉलरनी बॉल टाकल्यानंतरचं त्याचं एक्सप्रेशन, बॅट्समनचं एक्सप्रेशन, फिल्डर्सचं एक्सप्रेशन आणि मैदानावरती कितीतरी गोष्टी चालू असतात. आता त्याला काही इलाज आहे का? पण आहे. काय आहे? आपल्या आवडीच्या कार्यक्रमाच्या मध्ये ज्या जाहिराती दाखवतात ना, त्यांच्या प्रॉडक्टवरती बहिष्कार टाकायचा आपण. अगो बाई, बहिष्कार टाकून कसं चालेल? जाहिराती वाढणार नाहीत का त्याच्यामुळे? जाहिरातदार अजूनच जाहिराती दाखवतील. हो, हे पण आहे. आई, तू सांगितलंस काय? अगं ते फोटो काढायचेत मला. ते फोटो? कसले फोटो? ए बाई, आता तुझं हे फोटो मॉडेलिंग, फोटो सेशन वगैरे सगळं बंद कर ग. अगं फायनल इयर आहे ना तुझं, एक वर्षभर तरी अभ्यास कर ना जरा. अहो बाबा, ते फोटो नाहीत. काय ग आई, तू सांगितलं नाहीस? ऍडमिशन फॉर्मवर लावायसाठी पासपोर्ट साईज फोटो काढायचे. हां हां, अच्छा ठीक आहे. उद्या सकाळी माझ्याकडनं पैसे घेऊन जा. हां, आणि हे बघ, फॉर्मवर लावायचा ना फोटो, जरा हसरा काढा. कसा तो? असा, म्हणजे असा भेदरल्यासारखा काढू नकोस. आधीच रिझल्ट कळल्यासारखं वाटतं. अहो काय काय हो बाबा? अगं नाही ग, त्या फॉर्मवरचा हसरा फोटो बघून तरी वर्षभर अभ्यास करा असं वाटेल. बर, जा जा. हा नो वे, हा डार्क कलर छान आहे. हा. ए शिर्या, बरं झालं तू आलास. मला सांग ना कुठला ड्रेस घालू? हा छान आहे, हा घाल. कारण हा छान आहे, तुला घाण दिसेल तो. तू कर हा, हे घाल. काय ग, कुठे चाललीस? लग्नाला की पार्टीला? नेहमी लग्न पार्टी, मजा आहे तुझी. अरे मी फोटो काढायला चालली आहे रे. अगं मग सगळेच घेऊन जा ना, तिकडे चेंज करावे लागणारच. काय काय ड्रेसवर फोटो काढणार आहेत सगळे. मी पासपोर्ट साईज फोटो काढायला चालली आहे. हीट आहेस शाला का? इकडे बघ, हीट आहेस तू. अगं ए, हाफ पॅन्टवर जा, फक्त चेहरा तर येणार आहे. ए शिर्या, हा, आयलॅशेस लावू ना? काय असतं ते? आयलॅशेस, पापण्या रे. बरं लाव लाव, काय लावायचं आहे ते लावा. ए ह्या ड्रेसला ब्राऊन लिपस्टिक छान दिसेल ना? काय का पिंक? नाही ना? नाही, सगळ्या लाव ना. काय काय काही काही कर, तुला काय करायचं आहे ते कर. पण हे बाई, चेहरा हसरा ठेवा, नाही तर फोटो रडक्या चेहऱ्याचे येतात तुझे. तोच तर प्रॉब्लेम आहे रे. काय करू रे मी? काय करणार तू? चेहराच तू काम कर, आबांना विचार. आबांचा चेहरा बघ हसरा असतो. चालेल. जा.
आय लॅशेस लावायचे. गांगुली लावतो वाटतं, असा बघतो. जमत नाही म्हणजे काय, जमायलाच हवं. बाबा काय करताय? द्या मी करून देते. नको नको अगं नको 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 मी मी अहो, द्या करतो इकडे. मी करतो मी करतो इकडे. पण तुम्हाला आत्ता सुई दोरा का हवाय? काय शिवताय? हे शिवत नाही का मी काही, मी प्रॅक्टिस करतोय. हो प्रॅक्टिस? काय झालं मला, हा सकाळी खारकर काय म्हणाले की आमचा दादा ह्या वयात सुद्धा, म्हणजे त्याचा मोठा भाऊ ह्या वयात म्हणजे वय वर्ष 90 सुई दोरा होऊ शकतो. म्हटलं त्यांना जमतं तर आपल्याला का जमणार नाही, म्हणजे त्याला उद्या ठणकावून सांगता येईल म्हणून मी जरा बघत होतो. मला जमते. जाऊ दे. तू कशी काय आली इकडे? आबा मी उद्या फोटो काढायला जाणार आहे. अरे वा, शाबास शाबास. म्हणजे अगदी नटून थटून जा, फोटो चांगले यायला हवेत. काय मॉडेलिंग वगैरे करते? नाही हो आबा. मग सिरियलमध्ये काम करतेस की काय? हा, आणि सिरियलवाल्यांना बरे दिवस आले. जा जा, रोज दिसायला हवीत मला या सिरियलमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी. या आणि केवढी तरी मंडळी दिसतात, मुलं मुली वगैरे. आणि चांगल्या निर्मात्याकडे काम कर. निर्माता कसा हवा? चांगला हवा. नाही तुला एका सिरियलसाठी बोलवेल आणि 4 सिरियलमध्ये कामं करून घे तुझ्याकडनं. हां, दिवस मजुरीवर, बॉन्डेड लेबरसारखा. होतं काय, एकच कलाकार त्याच सूटमध्ये 4 ठिकाणी 4 सिरियलमध्ये कामं करतो. म्हणजे मग बघणाऱ्याची कोंडी होते, बघणाऱ्याला कळत नाही आपण आता सिरियल तरी नेमकी कुठली बघतोय म्हणून. नाही या आबा. अरे नाही काय, मी बघितलं स्वतः, ऐकलं सुद्धा. हो. अहो तसं नाही, म्हणजे मी सांगतेय, मी ते फोटो काढायला नाही चालली आहे. आणखी कुठले फोटो काढायला चालले? अहो पासपोर्ट साईज फोटो काढायचा मला, फॉर्म वर लावायसाठी. तुमचा आशीर्वाद घ्यायला आलीये. माझे फोटो चांगले येत नाहीत ना. तू अजिबात काळजी करू नकोस, आणि काळजी केलीस तरी चेहऱ्यावर दिसू देऊ नकोस. हा, म्हणजे नक्की चांगली आहे. डोंट वरी. मॅडम तुम्ही पुन्हा डोळे बंद केले तो. सॉरी सॉरी सॉरी. आता एकदाच काय, आतापर्यंत 6 वेळा बंद केले. तुम्ही गॉगल घालून का ना फोटो काढत? गॉगल घालून? हा. पासपोर्ट साईज फोटो कॉलेजमध्ये देत? नको नको, मी तुम्हाला सगळे पैसे देते. मॅडम प्रश्न पैशाचा नाही आहे, पेशन्स आहे. मी तरी किती वेळ सहन करणार? आता लास्ट. हे बघा, अजिबात कॉन्शियस होऊ नका. कॉन्फिडेंटली फेस करा कॅमेरा. तोच प्रयत्न करते हो मी. अहो मग लवकर करा ना, नाहीतर तुमचा कॉन्फिडन्स येईपर्यंत माझा कॉन्फिडन्स निघून गेलेला असेल. ओके ओके, आता फायनल. हे बघा, चेहऱ्यावर स्माइल ठेवा. आनंदी प्लेझंट मूड हवा. तुम्हाला जर जमत नसेल ना, तर एखादी चांगली सिच्युएशन डोळ्यासमोर आणा. मग बघा तुमचा चेहरा कसा खुलतोय. फॉर एक्झाम्पल नुकताच तुमचा रिझल्ट लागलाय आणि तुमचे वडील तुमचं कौतुक करताय. इम्पॉसिबल, शक्यच नाही हो. शक्यच नाही? मग तुम्हाला बेस्ट स्टुडंट्स अवॉर्ड मिळाले. चान्सच नाही. अहो मॅडम, अशाने माझा अख्खा रोल संपेलो. तुम्हाला खरं सांगू का? काय सांगायचं ते सांगा, पण लवकर सांगा. हा माझा नेहमीचाच प्रॉब्लेम आहे. म्हणजे माझे फोटो कधीच चांगले येत नाहीत, कायम असे टेन्शन मध्ये असल्यासारखे येतात. आणि मग फोटो आले ना की मी फोटोग्राफरवरच खापर फोडून मोकळी होते. काय? तसं तुमच्याविषयी चांगलं मत आहे माझं. अहो पण ते आता, उद्या फोटो आल्यावर ते नाही सांगतात. दिस इज टू मच. हे बघा मॅडम, मी तुम्हाला बचावून सांगतो, तुमच्यामुळे माझे सगळे कस्टमर निघून जातात. आता अजिबात वेळ काढू नका आणि लवकरात लवकर मला फोटो काढून मोकळा करा. आता लास्ट सिच्युएशन. तुमचं मिस इंडिया म्हणून सिलेक्शन झालंय. दिस इज बेटर. सुटलो एकदाचा. हा मॅडम, द्या एक्सप्रेशन्स द्या. वाक्य म्हणा ना. द्या ना एक्सप्रेशन्स द्या ना. ते नाही हो आधीचं. सुटलो एकदाचा. ते नाही हो, त्याच्या आधीचं. तुमचं मिस इंडिया म्हणून सिलेक्शन झालंय. हा. काही असतं. शी, हा, माझे फोटो कधीच चांगले येत नाहीत. अगो भाई, आले का? दाखव बरं. का ग, छान आहे की. का, तुला का नाही आवडलं? परत मागच्या वेळेस सारखे झालेत, घाबरलेला चेहरा. नाही ग,
असं कसं म्हणतेस तू शलाका? मला तर वाटतं चांगला दिसतोय. किती बदललाय बघ चेहरा, गेल्या वर्षीसारखं नाहीये हा. बघू बघू. अरे हो, खरंच बदललाय. बघ ना, मागच्या वेळेच्या फोटोत झोपेत असल्यासारखी वाटत होती. आताच्या फोटोत बघ, झोपून उठल्यासारखी दिसते. शिर्या, थट्टापुऱ्या, जा बरं तू इथून जा. जा जा आधी जा. असू दे गं, बघू मला. पण खरंच आहे, नेहमी सगळे फोटो असेच येतात. तुला सांगितलं होतं ना आबांचा सल्ला घे म्हणून. घेतला होता मी आबांचा सल्ला. मग असा कसा आला? ए शिर्या, नको ना चिडवस तिला. मी आबांनाच विचार. जा विचार. आई, शलाका, कसे असे कसे येतात गे हिचे फोटो? तू गप्प बस, तुझे पण तसेच येतात. हं? शांत बस रे जरा, वाचू पण देत नाहीत. आबा, हे फोटो कशासाठी कापून ठेवताय? कशासाठी म्हणजे काय? ह्याला काय, हे फोटो बघ जरा. कोडगेपणा कसं ओतप्रोत भरलाय बघ. आता या रेड्याला मोठ्या घोटाळ्यामध्ये पकडलेलं आहे, पण चेहऱ्यावर एक्सप्रेशन बघ, वर्ल्ड कप जिंकल्यासारखं एक्सप्रेशन. नाहीतर तू काय ग सगळा का, तुझ्या फोटोचं काय झालं? पुन्हा तसेच आले आबा. तुला मी सांगत होतो, मनात जे काय चाललंय ना ते चेहऱ्यावर दिसू देऊ नकोस म्हणून. पण मला नाही ना जमत आबा. खरं नाही जमत म्हणजे काय, जमायला हवं. हे बघ, तुला मी एक निवडक काही राजकीय पुढाऱ्यांचे फोटो तुला मी दाखवतो. ते नीट नजरे घालून घाल, म्हणजे सराव होईल. चालेल. पण आबा, आता एवढा मोठा फोटो कापून तुम्ही करणार काय त्याचं? मी तो लॅमिनेट करून घेऊन भिंतीवर लटकवणार. शी, भिंतीवर आणि ह्याचा फोटो? मग अगं शलाका, आता ते पूर्वीचे बरं का पूज्य आणि वंदनीय पुढाऱ्यांचे फोटो भिंतीवर लावायची फॅशन जुनी झाली आता. तर काही लोकांच्या घरी हे हिंस्र जनावरांचे फोटो हे टांगलेले असतात, मुणकी असतात, मुणकी. मी ह्याला लटकवणार. हा खारकर आहे ना, खारकर, त्याच्या भिंतीवर गेंड्याचं चित्र आहे, गेंड्याचं. मी गेंड्याची कातडी असलेल्या नेत्याला लटकवणार. आबा, आयडिया मस्त आहे तुमची, पण त्याचा काय फायदा? अगं प्रचंड समाधान मिळेल आणि सुप्त इच्छा पुरी होईल. सुप्त इच्छा? हो. कसली? फोटो लावण्याची? नाही ग, हे बघ काय आहे, या पुढाऱ्याची बरं का कारस्थानं आणि चाळे बघून त्याला फासावर लटकावावा अशी माझी किती दिवसापासून अशी मनात दबा धरून बसलेली इच्छा आहे. तर ती फासावर नाही तर नाही, निदान खेळायला तरी लटकवतो. तुझा फोटो बघू, फोटो. हो, हा बघा. हे खरं एक्सप्रेशन घोटाळ्यात सापडल्याचं. हे असं एक्सप्रेशन, असं काय चेहरा केला? काय आबा थट्टा करता? थट्टा म्हणजे काय, काय कशाला का, तू आता एवढी ही ग्रॅज्युएट होणार, चांगलं शिक्षण तुला मिळालेलं आहे, तो आत्मविश्वास चेहऱ्यावर दिसायला नको. हा कसं या शिक्षणाने कसं आत्मविश्वास वाढायला पाहिजे, हसरा चेहरा झाला पाहिजे. मग तो असा काय चेहरा, ह्यांचे चेहरे मग कसे हसरे आहेत, शिक्षण नसून सुद्धा. असणारच. ते 2री 3री पास आहेत, नाही तर 10वी पास आहेत. या सगळ्या ओटा पुढाऱ्यांची चित्र असलेले टी शर्ट कॉलेज स्टुडंट्सना वाटायला हवेत. ओटा म्हणजे काय? ओटा म्हणजे ओवाळून टाकलेले पुढारी. काय होईल शलाका, बेकारीची, असुरक्षिततेची भीती चेहऱ्यावर बाळगून असलेल्या तरुण पिढीला हे टी शर्ट घातल्यामुळे विपरीत परिस्थितीत चेहरा हसरा कसा ठेवावा याचं शिक्षण मिळेल आणि सराव होईल. बाबा हा नको, हा किती काळा आहे. तुला कळत नाही, हा हवा, हा अगदी. मग काय गुरु, कधी येते नवीन गाडी? काय गुरु नवीन गाडी घेतोय? कधी? अरे कसली गाडी रे, बोंबललं सगळं. बोंबललं म्हणजे? बायकोच्या बापाकडनं हुंडा घेणार होतास का एवढ्या वर्षांनी? नाही रे, लोनसाठी ॲप्लिकेशन केलं होतं. मग काय रिजेक्ट झालं? रिजेक्ट झालं नाही रे, नंतर देतो असं सांगितलं. अरे आधीच एकतर 22 जण लाईनीत उभे आहेत. आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे का, की गेल्या 2 महिन्यात कोणालाही लोन सँक्शन केलेलं नाही आहे. का? अरे पण कंपनी प्रॉफिटमध्ये आहे ना, शेअर केवढा चढला आहे? मला एक कळत नाही, चला ज्याला त्याला विचारावं ना, सगळेजण एकच कॅसेट लावतात. काय? मार्केटमध्ये पैसा नाही. मला एक कळत नाही, हे लोक नोटा का नाही छापत एक्स्ट्रा? दुसऱ्यांनी छापला तर अरेस्ट करतात. तू गप रे, कधीतरी सिरियस हो ना. मी सिरियस होऊन मार्केटमध्ये पैसा येणार आहे का? हा पॉइंट आहे. नुसता पॉइंट नाही आहे, पॉइंट टू बी नोटेड आहे. मला एक कळत नाही, साला एवढा पैसा जातो कुठे?
म्हणतोय मी, पैसा जातो कुठे? 5 वेळा टोटल मारले तरी अजून डिफरन्स येतो. हे बघ गवसचा गोंधळीकर झालाय. गोंधळेकर, आणखीन थोड्या वेळाने मी फार वेडा होईन. अरे मिळेल रे डिफरन्स, कशाला एवढं टेन्शन घेतोस? कितीचा आहे? 19.5 रुपयाचा. 19.5 फक्त? हो फक्त. अरे तेवढा पुरेसा आहे रे मेमो मिळायला. हा बघ तुझ्यासारखाच आहे. तू मार्केटमध्ये पैसे शोधतोय, हा कॉम्प्युटरमध्ये पैसे शोधतोय. अरे हस यार, 19.5चा डिफरन्स आहे ना, सापडेल. सापडला. काय डिफरन्स? अरे चोर यार. कोण रे चोर? अरे 1200 कोटी रुपयांचा घोटाळा करणारा जमनादास सापडला. मगाशी आपण म्हणत होतो ना मार्केट मधले एवढे पैसे जातात कुठे म्हणून. हे बघ इथे जातात सगळे पैसे. हे बघ बघू रे बघू. बघू बघू. हे चोर लोक असे पैसे दाबून ठेवतात, मग आम्ही कशी घेणार रे गाडी? हाच काय तो जमनादास? हसतोय हसतोय बघ असा सगळी बत्तीशी दाखवून. साला 1200 कोटी रुपयांचा घोटाळा करून हा हसतोय आणि 19.5 रुपयाचा डिफरन्स मिळत म्हणून रडतोय बघ असा. असतात रे अशी निगरगट्ट माणसं. एक बरोबरचे पोलीस बघ ना, कोणी कोणाला अरेस्ट केलं ना तेच कळत नाहीये. गवस असा निगरगट्टापणा पाहिजे, शिका काहीतरी यांच्याकडनं. अरे हा काय सापडला 19 रुपये 25 पैशाचा डिफरन्स. 1200 कोटींचा घोटाळा. वा छान. म्हणजे अटक झालेला हसतोय आणि त्याला बेड्या टाकणारे पोलीस मध्ये दडपणाखाली असलेले दिसत आहेत. हसतोय कसा आणि याला त्याचं काहीच नाही. झालं, निकाल याच्या बाजूनी लागणार. कोणाच्या? काय बोलतेय? अगं हे बघ शलाका, हा बघ हा बँक घोटाळावाला. तुला माहितीये शमा माशीचे 2 लाख रुपये अडकले आहेत. बिचारीवर वेळ लागायची पाळी आली आहे. आणि हा बघ हसतोय कसा बघ, निगरगट्ट. काही लाजच नाही का यांना? आणि बघ हे बघ वाचलंस तू? हे बघ हा काय म्हणतोय, नंतर मी सुटलो ना तर सरकारवर अब्रू नुकसानीचा 10 करोडचा दावा टाकणार आहे म्हणे. मरू दे ग, तू कशाला एवढा विचार करतेस? शिक्षा होईल त्या रडेल बरोबर. अगं पण हे काय कमी आहे का? आता एवढ्या मोठ्या माणसाला बेड्या ठोकून रस्त्यावरनं नेतायत, याच्यापेक्षा जास्त शर्मेची गोष्ट असू शकते का? पण याचा चेहरा बघ हसरा. आता याला स्माइल प्लीज म्हणाले कोण होतं बरं तिथे? ए आई, पिझे मारू नको तू. पिझे कसलं कर्माचं मी खरंच विचारते तुला. मला? हा मला कशाला? कशाला म्हणजे काय? सारखी म्हणत असतेस ना माझे फोटो चांगले येत नाहीत, माझे फोटो चांगले येत नाही. आणि कारण कसली देतेस ग तू? काय ते ॲटमॉस्फिअर नाही, मूड नाही, फ्लॅश नाही. आता हे बघ इथे काय मूड आहे, फ्लॅश आहे, ॲटमॉस्फिअर आहे आणि स्माइल प्लीज म्हणणं फोटोग्राफर तर शक्यच नाही. मग हसरा कसा चेहरा याचा? पण मी खरंच सांगतेय, हे सगळं खूप इम्पॉर्टंट असतं. तुला नाही पटणार. नाही तू पटवून दिलंस तरी मला मान्य होणार नाही. याचा फोटो हसरा येऊ शकतो, तुझा का नाही येत? मी कसं सांगणार? मी कसं सांगणार? मग कोण सांगणार? तसं सांगणं कठीण आहे, पण एक पर्याय आहे. कोणता? या मंडळींची भेट घेऊन थेट त्यांनाच विचारायचं. काय विचारायचं? की कोणत्याही परिस्थितीत, बरं का बाबांनो, कोणत्याही परिस्थितीत चेहरा तुम्ही आनंदी कसा काय ठेवू शकता? आपकी इस मुस्कुराहट का राज क्या? मग ते लोक काय सांगतील? कोडगेपणा. कोडगेपणा हा दुर्मिळ गुण अंगी बाणवल्यामुळेच आम्ही मोठे होऊ शकलो. आता मला एक सांगशाला का, म्हणजे हे लबाड असून सुद्धा चेहऱ्यावर न दाखवणं, लोकांना फसून सुद्धा चेहरा हसरा ठेवणं, निरागस राहणं, हे तुला जमेल का? मला नाही जमणार ते. मग तू राजकारणात येऊ शकणार नाही, सक्सेसफुल यशस्वी राजकारणामध्ये होऊ शकणार नाही. इतकंच नव्हे तर बँकेत किंवा सहकारी क्षेत्रात सुद्धा मोठ्या पदावर पोहोचू शकणार नाही. पण का नाही पोहोचू शकणार? कारण हे भले मोठे घोटाळे करून चेहरा हसरा ठेवणं तुला जमणारच नाही. पण मला मुळी तिकडे जायचंच नाहीये. मी वेगळंच क्षेत्र निवडणार आहे. हे कुठलं वेगळं म्हणजे क्षेत्र म्हणजे कुठलं? मी एअर हॉस्टेस होणार आहे. ए विचार सोडून दे, ते तुला शक्यच नाही. का नाही? कारण तिकडे नेहमी खोटं खोटं हसावं लागतं आणि ते तुला जमायचं नाही. बरोबर की नाही आबा? आबा तुम्ही हो म्हणू नका. अरे हो म्हणू नका काय मंद, सत्य ते सत्यच. आबा तुम्ही काहीच का नाही बोलत आहे? काय झालंय, माझी मनस्थिती जरा द्विधा झालेली आहे. ती कशी काय? काय शाला का बरं का,
तुला खोटं खोटं हसता येत नाही, तुझ्या अंगी लबाडी नाही, कोडगेपणा नाही, लोकांना फसवून सुद्धा चेहरा हसरा ठेवणं तुला जमत नाही, याचा एकीकडे मला आनंद आहे. पण दुसरीकडे हे गुण अंगी नसल्यामुळे बरं का आयुष्यात मोठं व्हायच्या अनेक संधींना तुला मुकावं लागणार आहे, याचं मला वाईट सुद्धा वाटतंय. टोक 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 टोक. तुझ्या बाबाला आपल्या शेखरला मी लहानपणी आताच खेळवत होतो. टोक 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 टोक. हा मला खेळवते. निराश होऊ नको, निराश होऊ नको. सोयम तोयम तदनुम तुम तादानी सोयम तोयम तदनुम तुम तादानी